राज्यात अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवलं जात आहे। या योजनेअंतर्गत जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मागील शासनाच्या काळात प्रलंबित होता। वास्तविक मतदारसंघाचे तत्कालीन लोकप्रतिनिधी पहिली 5 वर्ष आमदार आणि दुसऱ्या टर्ममध्ये पहिली 2 वर्ष सरकारमध्ये राज्यमंत्री आणि नंतरच्या काळात 3 वर्ष कॅबिनेट मंत्री होते। एवढी सत्ता असताना त्यांनी हा प्रश्न कधीच मार्गी लावायला हवा होता, परंतु दुर्दैवाने तसंच झालं नाही। निवडणुका जवळ आल्या आणि लोकांना काय सांगणार या भीतीने तत्कालीन आमदारांना खडबडून जाग आली आणि त्यांनी घाईघाईत अर्धवट प्रस्ताव शासनाकडे सादर केला। हा प्रस्ताव केवळ प्रस्ताव होता, त्याला कोणतीही मान्यता नव्हती आणि यात अनेक त्रुटीही होत्या। त्यातून शहराचा जवळपास 40% भाग वगळण्यात आला होता। ज्यांना 10 वर्ष काही करता आलं नाही ते आमदार रोहित पवार यांनी 2 वर्षात करून दाखवलं। त्यामुळे राम शिंदे यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात व तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, युवक तालुका अध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक अमित जाधव व आभार राजेंद्र पवार यांनी मांडलं। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, जामखेड। ते केलेला होता आणि त्या पद्धतीनेच राम शिंदेने ही लोकांपुढे हा जुमला मांडलेला होता, परंतु प्रत्यक्षात या कामाला मंजुरी ही मार्च 2020 साली मिळालेली आणि 2020 साली काय राम शिंदे सत्तेत नव्हते, म्हणून हे काय काम राम शिंदेने केलेलं नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे। आणि त्यांनी प्रयत्न केला असता तर कदाचित 2 वर्ष 3 वर्ष अगोदर ही योजना झाली असती आणि आज जामखेडकरांना उजनीचं पाणी प्यायला मिळालं असतं, परंतु त्यांनी खोटं बोलतायत, रिटून बोलण्याचा प्रयत्न करतायत। अजिबात नाही। रोहित दादा या ठिकाणी अगोदर काम करतात आणि मग लोकांना सांगतात, काम केल्याशिवाय सांगत नाहीत। प्रशासकीय मंजुरी ही मार्च 2020 साली मिळालेली आणि ती मिळाल्यानंतर रोहित दादांनी लोकांना सांगायला सुरुवात केली आणि काल परवा मागच्या आठवड्यात 139 कोटी हे मंजूर झाल्यानंतर लोकांना सांगितले आणि काम करायचं आणि सांगायची ही पद्धत आणि भाजपची काम न करता सांगण्याची पद्धत आहे। आणि त्यावेळेस जर त्यांनी घेतलं असतं तर त्यांनी प्रसिद्ध का केलं नव्हतं की मी केलंय असं का नाही प्रसिद्ध केलं, परंतु आता दादांनी हे काम केलं म्हणून याची प्रसिद्धी होती आणि ही प्रसिद्धी खपाना सहन व्हायना म्हणून कदाचित त्यांनी हे विधान केलं। पण त्याची मंजुरीचे डॉक्युमेंट तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही सगळे बघू शकता। प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी माझ्याकडे तारीख आहे प्रशासकीय मंजुरीची, ते प्रशासकीय मंजुरी 20 मार्च 2020 साली मिळाली आणि मग 20 मार्च 2020 साली राम शिंदे काय सत्तेत नव्हते, त्यावेळेस रोहित दादा या ठिकाणी आमदार होते। आमची इच्छा होती राम शिंदे या जिल्ह्यामध्ये की ज्या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी 2-3 मंत्री राहिलेला जिल्हा, परंतु ज्या काळात राम शिंदे मंत्रिमंडळात होते त्या काळात एकच मंत्री या जिल्ह्याचा होता आणि तो पालकमंत्री होता, कॅबिनेट मंत्री होता। जामखेडसाठी किंवा जिल्ह्यासाठी काही करू शकत होते, परंतु ती करण्याची मानसिकता लागते, ती त्यांनी काही त्यावेळेस दाखवली नाही। तर जामखेडचा विकास आता आज तुम्ही विकासाच्या नावाने बोंबलताय तर तुमच्या काळात तुम्हाला कुणीच अडवणार नव्हतं। आता 2-3 मंत्री आहेत, प्रत्येक मंत्र्याला वाटतं माझ्या विभागात काहीतरी काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघात काम झालं पाहिजे, परंतु त्या काळात ते एकटेच मंत्री होते, त्यांना कुणी अडवणार नव्हतं। पालकमंत्री एकटा असल्यानंतर काही करू शकत होता। जामखेडचा चेहरा मोहरा बदलला असता, जामखेड आरशासारखं झालं असतं, परंतु नाही ना। आणि म्हणून आम्ही कागदोपत्री पैसे जामखेड तालुक्याला आलेले आहेत। खरं तर पान लोटचे भरपूर काम जामखेड तालुक्यात झालं, परंतु पाणी लोटलं की काम झाकून गेलं, म्हणून पैसे कमवण्याची जी काम आहेत ती भरपूर झाली, परंतु ती कागदावर झाली। आजही पाण्यासाठी जामखेड तालुका ठणठण बोंबलत आहे। महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे, परंतु आमच्या जामखेड तालुक्यात आजही लोक डोक्यावर पाणी वाहताना दिसत आहेत, अजून पाणी नाही जामखेड तालुक्यात। आणि तरीही सांगायचं मी केलं तुम्ही करायला पाहिजे होतं। आमची अपेक्षा होती तुम्ही केलं पाहिजे होतं, सारा तालुका तुमच्या मागे पडायला असता, परंतु तुम्ही केलं नाही। जे केलं ते कार्यकर्ते बोकारण्यासाठी किंवा कार्यकर्ते पोचण्यासाठी केलेले, बाकी काय केलं पद्धतीने इनकमिंग राष्ट्रवादीमध्ये चालू, तर त्याबद्दल काय? त्याबद्दल राम शिंदेंनी जो रोहित दादावर आरोप केलेला आहे तो आरोप मी या पत्रकार परिषदेमध्ये मान्य करतो। आमदार रोहित दादांच्या दहशत आहे। कोणची दहशत आहे? विकासाची दहशत असल्यामुळे त्या विकासाच्या दहशतीला प्रतिसाद देऊन
भारतीय जनता पार्टीतील जामखेड व कर्जत तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्ते, जे कार्यकर्ते रोज पब्लिकवर असतात, लोकात असतात, त्यांची प्रतिमा चांगली, ते लोक विकासाची दृष्टिकोन घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहितदादाचं नेतृत्व मान्य करत आहेत. त्यामध्ये आमच्या जवळचे आताचे विद्यमान सरपंच प्रशांत शिंदे आहेत, कर्जतचे प्रसाद ढोकरीकर आहेत आणि अशी बरीच यादी वेटिंगवर आहे की येणाऱ्या काही 8-10 दिवसामध्ये या भारतीय जनता पार्टीचा कर्जत जामखेडचा भूकंप त्याचे हादरे पूर्ण महाराष्ट्राला बसतील अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येणार. ही दहशत विकासाची. दुसरी, ज्यावेळेस राम शिंदे पालकमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये कॅबिनेटमध्ये गृहमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्रात कुठं नव्हे एवढी जामखेडमध्ये दर महिन्याला गोळीबार होत होता. यामध्ये गेल्या 2 वर्ष राम शिंदे गृहमंत्री असताना आमच्या जामखेड शहरातील 2 तरुण मुलांची त्या ठिकाणी निर्गुण हत्या भर दुपारी 2 वाजता बाजार दिवशी झाली आणि त्याचे जी हत्या करणारे होते, जे आज आरोपी जेलमध्ये, हे राम शिंदेचे कार्यकर्ते होते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यांनी एक जणांनी या ठिकाणी नगरपालिकेची कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. म्हणजे ती दहशत त्यांची गोळीबाराची दहशत होती. एखादी ग्रामपंचायत त्या कालखंडामध्ये जर विरोधात गेली तर बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी गावठी कट्टे येत होते, गोळीबार होत होता. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर राजकीय कार्यकर्ते भेदरलेले होते. आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यावर कधी अटॅक होईल असं त्याची सांगता येत नव्हतं. म्हणजे ही कारकीर्द राम शिंदेची होती आणि आताची कारकीर्द रोहितदादा पवारांची. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास कामं चालू झाली. मगाशी आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जवळजवळ जामखेड तालुक्यात, जामखेड शहराच्या ठिकाणी जे तालुक्याचं ठिकाण आहे तिथं आता 200 कोटी रुपयाच्या प्रशासकीय इमारती मंजूर झालेल्या आहेत. 139 कोटीची पाणी पुरवठा तर वेगळी, परंतु 200 कोटीच्या प्रशासकीय मंजुरीची यादी तुम्हाला देऊ आम्ही. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पंचायत समितीचा 2रा मजला या ठिकाणी, हे ज्या ठिकाणी आपण बसलो इथं 6 कोटीचं रेस्ट हाऊस होणार आहे. त्यानंतर पोलीस क्वार्टरचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. तहसील कार्यालयाचे जे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जामखेड शहरात राहत नाही त्यांच्यासाठी वसाहत निर्माण होणार आहे. नगर परिषदेची 12 कोटीची नवीन इमारत होतीये. राजा राणी पार्क होतोय. मोठ्या प्रमाणावर इथं लायब्ररी होणार आहे. त्याचबरोबर 120 खाटाचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. त्याचं पण उद्घाटन, भूमिपूजन दिवाळीच्या आत होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठं आमच्या तालुक्याचं काम म्हणजे 1000 पोलिसांना प्रशिक्षण देणारं SRPFचं केंद्र कुसडगाव या ठिकाणी होत आहे. जवळजवळ तो प्रोजेक्ट 500 कोटीचा आहे आणि त्याची जमीन सुद्धा अॅक्वायर झालेली. त्याचं भूमिपूजन दादांची इच्छा आहे, रोहित दादांची, की आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करायचंय आणि ते सुद्धा दिवाळीच्या आत होणार आहे. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये दौंडमध्ये SRPचं स्टेशन आहे, तिचं 2रं स्टेशन या ठिकाणी कुसडगाव येतात. दुसरी गोष्ट म्हणजे राम शिंदे या राज्याचे गृहमंत्री होते. आमची गेल्या 25-30 वर्षापासूनची मागणी की खर्ड्याला पोलीस स्टेशन व्हावं. खर्डा हा परिसर मराठवाड्याला जोडणार आहे. मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी त्या ठिकाणी होत होती. त्यामुळे गेली 25-30 मी तर म्हणतो 50 वर्षापासून डॉक्टर गोलेकर हे पंचायत समिती सभापती होते त्यापासून मागणी होती की त्या ठिकाणी पोलीस स्टेशन व्हावं. जे त्यांच्या हातात होतं, ज्यांच्या सहीने जे मंजूर होणार होतं ते सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी आणलं नाही. तसेच मिरजगावकरांची सुद्धा मागणी होती त्या परिसरात कर्जतमध्ये. तोही प्रश्न त्यांना सोडता आला नाही. रोहितदादांनी कर्जतमधील मिरजगाव आणि जामखेडमधील खर्डा या दोन्ही ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर केलेले आहेत. त्यालाही मंजुरी आलेली आहे. ST डेपो मंजूर झालेला आहे. कुकडीच्या पाणी संदर्भात आमच्या तालुक्यातील चोंडी हे राम शिंदे साहेबांचं जे गाव आहे, अहिल्यादेवीचं जन्मस्थळ, ते ज्यावेळेस पदावर होते तेव्हा कुकडीचं पाणी यायचं पण ते अनधिकृत रीत येत होतं. ऍक्च्युली कुकडीच्या ह्याच्यामध्ये कुकडी पाणी वाटपामध्ये चोंडीचा आणि जवळा बंधाऱ्याचा अधिकृतरित्या त्या ठिकाणी रोहितदादांनी उल्लेख केला. ही सगळी कामं देखवत नसल्यामुळे आता त्या ठिकाणी आणि इनकमिंग आउटगोईंगचा विषय जर मांडत असाल तर निश्चित स्वरूपात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग आहे आणि भाजपची आउटगोईंग चालू झालेली आहे. याला कारणीभूत केवळ आणि केवळ राम शिंदेची कारकीर्द. त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे, ठेकेदारी प्रवृत्तीचे लोक पोचल्यामुळं त्याची प्रतिक्रिया सध्या आता उमटत आहे. आणि मला खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जामखेड आणि कर्जत हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने एक मॉडेल होणार आहे. याबद्दल आमच्यात आणि कार्यकर्त्यात आणि जनतेत सुद्धा दुमत नाही. नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टीवरती ट्रीटमेंट केली जाते. हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोहरकर. माझं MD पॅथॉलॉजी झालेलं आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे.